डीपीडीसीच्या माध्यमातून दिवाळी पॅकेज आपण शेतकऱ्यांना त्याबद्दल काय सांगा, दिवाळी किट कसं असणार? आज आपण बघतोय की दिवाळीच्या या संकटाच्या प्रसंगी आमच्या अनेक कुटुंब देशोधडीला लागली, घरात पाणी आलं, घरातलं अन्नधान्य भिजलं आणि खूप मोठं संकट बांधवांच्यावर आलं. दिवाळी लगेच दिवाळी आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. खास करून सोलापूरच्या डीपीडीसीने निर्णय घेतलेला आहे की आम्ही सगळ्या बाधित कुटुंबांची दिवाळी व्यवस्थित व्हावी, या संकटातनं बाहेर पडत असताना त्यांना ती शक्ती मिळावी, दिवाळीचा सण आनंदात साजरा व्हावा म्हणून आम्ही एक दिवाळीला आवश्यक असणार सगळं किट आम्ही तयार केलंय. साधारण पहिल्या टप्प्यात बाधित कुटुंब जी आहेत ती साधारण 12,500च्या आसपासची बाधित कुटुंब आहेत. त्यांना ती मदत देत असताना आणखीन काय लोकांना मदत देता येते का या निमित्तानं तेही आम्ही बघतोय. आणि साधारण माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी आहेत, त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींच्यासाठी दिवाळीची भाऊबीज म्हणून काय व्यवस्था केलेली आहे सोलापूरच्या आमच्या जिल्ह्याच्या अनुषंगानं, तीही मदत दिवाळीच्या पूर्वी आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. आणि लाडक्या बहिणीला नक्की वाटेल किंवा आमच्या सगळ्याच भावांनाही वाटेल की आमच्या सगळ्या प्रसंगामध्ये आमचं सरकार, आमचे देवाभाऊ आमच्या पाठीशी आहेत, अशा पद्धतीची व्यवस्था आणि आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. खास करून आम्ही सगळेच पुढे बसलेले आमचे आमदार असतील, आमचे भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी असतील, शासनानं दिलेल्या किटच्या पेक्षा पुढे जाऊन जे आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्यासाठी किंवा भावांच्यासाठी आम्ही काही मदत, दिवाळीची मदत म्हणून आम्ही काय करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तेही शासनाचं किट एक सोबत जाईल, त्याच्यासोबत आमचं एक किट सोबत जाईल आणि दोन्ही किट मिळून या लोकांना मदत करण्याचं काम या निमित्तानं आम्ही करतोय. म्हणजे दिवाळीत लागणारी प्रत्येक गोष्ट त्या किटमध्ये असेल. अगदी दिवाळीचा साबण, कोलगेट पेस्ट पासून, चटणी पासून, अगदी मसाल्यापासून, रवा, डाळ, अगदी साखर, अगदी म्हणजे जे दिवाळीला लागेल ते सगळं, की जेणेकरून पुन्हा दिवाळीला त्या कुटुंबाला वेगळं काही खरेदी करायला लागेल अशी व्यवस्था आम्ही राहू नये अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही केलेली आहे. आपण बसलेलो आहे हे पूर बाधित, अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकरी बांधवांच्या, जनतेच्या मदती संदर्भातली शासनाची भूमिका, खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये जे प्रचंड मोठे नुकसान झाले त्या संदर्भात शासनाची भूमिका मांडण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलो होतो. मला वाटतंय आजपर्यंत इतिहासातली सर्वोच्च मदत आम्ही शेतकरी बांधवांना आणि बाधित जनतेला करतोय. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी आतापर्यंत सगळ्यांनी, मीडियाचं मी मनापासून धन्यवाद देईन त्यांना की आपणही खूप या पूर परिस्थितीमध्ये सगळ्यांनीच मिळून आपण एकत्र येऊन काम केलं, चांगल्या कामाचं कौतुक केलं, जिथं चुकेल तिथं तुम्ही आम्हाला मार्गही दाखवण्याचं काम केलेलं आहे. पण सगळ्यांनी मिळून आपण या परिस्थितीला सामोरं गेलो आणि त्यातून आपण एक आदर्श घालून दिलेला आहे. माध्यमातून मदत करतोय, पण तो जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला की ज्या जमिनीवरती 25-25 फूट खड्डे पडलेले आहेत तिथे आता माती टाकून देखील काही होणार नाही, त्यासाठी पुनर्वसन करता येईल का यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक कमिटी जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली आहे. शासन पातळीवर त्यांना पुढे नेण्यासाठी काही प्रयत्न करता येऊ शकतात का? मला एक कळत नाही. कलेक्टर म्हणजे शासनच असते आणि आपल्याला मी सांगतो की शासनानं सूचना दिल्याशिवाय हे निर्णय होत नाहीत. त्यामुळे कलेक्टर सांगतात ते शासन सांगत असते. त्यामुळे शासनानं अशा पद्धतीच्या ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान जिथं होतंय आणि ज्या ठिकाणी जमिनी पुन्हा वापरात येणार नाहीत अशा ठिकाणी काय व्यवस्था करायची वेळ आली तर शासन नक्की करेल. शासनाच्या निर्णयामध्ये एक त्रुटी अशी राहिलेली आहे की शासनाच्या अनेकांच्या सर्टिफिकेट असतील, कागदपत्र असतील, आता आपल्याला क्लिअर सूचना आहेत. मी इथं सीओ आहेत, आपण सगळे अधिकारी आहेत. ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं दप्तराचं नुकसान झालेलं आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, त्यांना ते सगळ्या व्यवस्था उभ्या करून दप्तर उपलब्ध करून दिलं जाईल. याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. प्रशासकीय पातळीवर अडचण असेल आम्ही डीपीशीतनं या सगळ्या गोष्टी करून देऊ. आणि कुठल्याही विद्यार्थ्याला दप्तर नाही
किंवा दप्तर भिजल्यामुळे कुठल्या अडचणीत असं राहणार. शेवटचा प्रश्न आहे, शासनानं मदतीचा आदेश काढताना काही त्रुटी ठेवलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांची विहीर बुजली, ज्या शेतकऱ्यांची बोरवेल वाहून गेली, ज्याची पाईपलाईन नष्ट केली, त्याला कुठेही मदत करण्याची तरतूद आपण जी आर वाचला नाही. आपण मदतीत सांगितलं की ज्याची विहीर बुजलेली आहे त्या विहिरीसाठी 30,000 रुपयाची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे आपण जी आर व्यवस्थित वाचता आपल्या लक्षात येईल. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा महापूर आला होता. शासनानं मागच्या 3 दिवसामध्ये सिंदफणा नदीवरचे 4 KTVR बॅरेज मध्ये कन्वर्ट केले. आपल्या जिल्ह्यातली खूप जुनी आणि अनेक वर्षाची मागणी आहे भोगावती, सीना आणि भीमा. आता ज्या नद्यांमुळे पूर आला, भोगावती आणि सीना नदी, तर त्याचं कन्व्हर्जन जे आहे KTVRचं बॅरेज मध्ये, बीड मध्ये एका दिवसात 4-4, 6-6 बंधारे होऊ शकतात. तर सोलापुरात ही झाले पाहिजे. मला आपल्याला सांगायचं की एका दिवसात 4-4, 6-6 बंधारे झालेले नाहीत. बंधारे बांधायला वर्ष लागतो, बॅरेज बांधायला वर्ष लागतो. आवश्यक असतील ज्या ज्या ठिकाणी जे बंधारे आहेत त्याचं बॅरेज करण्याची आवश्यकता आहे ते आपण करू. यात अडचण येणार नाही. शासन निर्णय घेईल. बीडमध्ये घेतला तर सोलापूरमध्ये घेईल. कदाचित बीडपेक्षा चांगला निर्णय सोलापूरमध्ये होईल. चिंता करू नका. शासनाकडून मदत मिळाली पण याच्यामध्ये शहरी भागामध्ये सर्वात मोठा अतिवृष्टीचाही फटका बसलेला होता. खास करून 150 वर्षाची साक्ष देणारी आदिला नदी, तिच्या पात्रामध्ये असलेलं अतिक्रमण. जर का भाऊ तुम्ही बघितलं, लक्ष दिलं, मी तुम्हाला म्हणजे मागचा संदर्भ देतो. बारामतीच्या करी नदीचं जे काही संवर्धन आहे किंवा पुण्याच्या मुळा मोठाचं जे संवर्धन आहे, ज्या पद्धतीनं तिथल्या नेतृत्वानं किंवा प्रशासनानं लक्ष घालून ज्या पद्धतीनं संवर्धन केलं त्या मुळामुठीचं आणि कारी नदीचं, त्याच धर्तीवर आदिला नदीचं संवर्धन व्हावं. भविष्यामधले असे अनपेक्षित असलेले पर्जन्य जर का त्याच्यामुळे जीवाला धोका होणार असेल तर आपण जर का ह्या परिस्थितीमध्ये आपण काहीतरी डीपीआर कसा तयार केला तर भविष्यामध्ये आदिला नदीपासून होणाऱ्या संभाव्य धोक्याला आपण अडवू शकतो. तुम्हाला म्हणजे एक आणखी एक संदर्भ असा की युतीचं शासन असताना भुजरीच्या अतिरिक्त म्हणजे जे काय बॅकवॉटर आहे त्या बॅकवॉटरचा वापर पिंपळगावमध्ये केला आणि त्याचा वापर केल्यामुळे खूप सिंचन योजना राबवली. अशी काही योजना आपल्या कार्यकाळामध्ये व्हावी आणि भविष्यामध्ये त्या आदिला नदीचं मूळ स्वरूप यावं यासाठीचा डीपीआर अपेक्षित आहे. ते आपण करणार का? नक्की. आपण सांगितलेला विषय परवा आमच्याही आमदार मोदयांनी मांडलेला होता आणि सगळ्या लोकप्रतिनिधी आमचं म्हणणं ते आहे की नदीचं पात्र बऱ्यापैकी भरलेलं आहे आणि त्यामुळं अतिक्रमणही खूप झालेलं आहे. त्यामुळे ते अतिक्रमणही निघणं आवश्यक आहे. नदीच्या पात्राची खोली होणं ते आवश्यक आहे. ते आवश्यक आहे. ते काम आपण नक्की करू या निमित्ताने सांगतो. आणि दुसरा विषय जो आहे तो आपण शहरामध्ये झालेला जो पाणी शहरामध्ये आलं होतं सोलापूर शहरामध्ये आणि ते बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गेले याची कारणं आपण बऱ्यापैकी तपासली. त्यामध्ये नॅशनल हायवेचं काम झालं. त्या ठिकाणी जी व्यवस्था पाण्याच्या जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. पाणी पास होत नव्हतं म्हणून जे तिथंच पाणी साठलं आणि घरामध्ये गेलं. याने हायवेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत आपण चर्चा केलेली आहे. महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा झालेली आहे. त्यातनं समन्वयानं आपण मार्ग काढू आणि शहरामध्ये अशा पद्धतीचं पुन्हा नुकसान होणार नाही. आता साहेब कुठला डीपीआर जो आदिला नदीचा भविष्याच्या संभाव्य धोके, मला वाटतं आता डीपीआर तुम्ही म्हटलं आहे, मी ते काम करू म्हणून सांगितले. आता डीपीआर करून करू नाही तर डीपीआर न करता करू. काम होणं महत्वाचं आहे का डीपीआर होणं महत्वाचा हा विषय आहे. त्यामुळे माझं क्लिअर म्हणणं आहे म्हणजे खास पॅकेज आहे केरोसिनचं. म्हणजे सर्वसामान्य कार लागताना सर्वसामान्यांना केरोसिन दिसत नाही पण इथं दिसत. आपण काय वाचलं मला माहिती नाही. आपण काय वाचलं मला माहिती नाही पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळी केरोसिन देण्याची परिस्थिती कधी आली होती, जेव्हा पूर परिस्थिती होती, जेव्हा लाईटची वीज कनेक्शन तुटलेली होती, तेव्हा विजेचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी केरोसिन देणं आवश्यक होतं. त्यावेळी आपण शासन निर्णय केलेला होता. त्यामुळे आवश्यकता असेल त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात कलेक्टर महोदयांना सूचना दिलेल्या होत्या. मला वाटतं त्या सूचनाच्या काही ठिकाणी द्यायचा प्रयत्न आपण केला, काही ठिकाणी पोहोचवलंही.
परंतु आता लाईट पुरवत होते, बाकीच्या व्यवस्था पुरवत होत्या, तेव्हा याची आवश्यकता भासेल नाही भासेल, पण भासलं तर नक्की करू. याच्यामध्ये काय आहे की आधी सरकारनं एनडीआरएफचे अनेक लिकर्स जे आहेत ते बाजूला ठेवून अनेक प्रकारांमध्ये मदत केलेली आत्ताच्या या मदत निधीमध्ये. मात्र जी मदतीसाठीची अट आहे 3 हेक्टर पर्यंतची मर्यादा होती, त्या संदर्भात नेमका निर्णय काय होईल? 3 हेक्टर पर्यंत आपण मदत करणार आहोत की त्यापेक्षा पुढे जाऊन मदत करणार आहोत? आपण 3 हेक्टर पर्यंत मदत करणार आहोत. 3 हेक्टर म्हणजे साधारण 7.5 एकर. मला वाटतं बहुतांश शेतकरी 7.5 एकराच्या मर्यादेतच आहेत. याच्यापेक्षा मोठे शेतकरी अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत, परंतु त्यांनाही 7.5 एकरापर्यंतची मदत मिळणार आहे. उर्वरित क्षेत्राला मदत मिळणार नाही. परंतु 3.5 हेक्टर ही काही छोटा विषय नाही, त्यामुळे आपण बहुतांश शेतकऱ्यांना मदत मिळेल त्यात. कोर्टामध्ये आणि त्या शेतकऱ्यांचा वाद कौटुंबिक कोर्टामध्ये आहे, त्या शेतकऱ्यांना कसं आपण पुरस्कार करतो? आता जो वाद कोर्टाला मिटला नाही, आता तो आम्ही कसा मिटवायचा हा विषय आहे आपल्या सगळ्यासमोर. परंतु आपण एक विषय आहे, त्या ठिकाणी जो खातेदार आहे, ज्याच्या नावावर जमीन आहे, ज्याच्या नावावर खाते उतारे आहेत, त्या लोकांना मदत होईल. त्याच्या पलीकडे इंटरनल त्यांचे काय वाद असतील तर त्यांचा विषय आहे. परंतु पंचनाम्याची आकडेवारी मी आपल्याला सांगितली, त्या हिशोबाने ते अजून आकडा आपण काढलेला नाही. परंतु झालेलं नुकसान जवळजवळ मी सांगितलं की झालेलं जे नुकसान आहे आपल्याला या सोलापूर नाही 2 मिनिटं आहे काढलाय आकडा. साधारण एकूण बाधित क्षेत्र आपलं जे 4,69,000 4,69,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. एकूण बाधित क्षेत्र आहे 4,61,000 हेक्टर एवढं बाधित क्षेत्र आहे. या क्षेत्राला त्याच्या अनुषंगाने म्हणजे कोरडवाहू काय असेल, काय हंगामी बागायत असेल आणि काय संपूर्ण बागायत असेल, अशा अनुषंगाने ती सगळी मदत होणार आहे. आणि बाधित कुटुंबाची संख्या मी सांगितलेली आहे की ज्या कुटुंबाचं घराचं नुकसान झालंय, बाकी जनावरांचं नुकसान साधारण 1,800 जनावरांचं नुकसान झाले, तेही मदत 37,500 प्रमाणे मिळेल त्यांना.